श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जगात प्रत्येकाला आपापल्या कर्माचं फळ मिळेच. पण जेव्हा आपण सत्कर्म करतो, म्हणजेच चांगले विचार, चांगली कृती आणि इतरांना मदत करण्याची भावना ठेवतो, तेव्हा त्या कर्माचं फळ आपल्याला देण्यासाठी स्वतः श्री स्वामी समर्थ येतात. स्वामी समर्थ म्हणजे करुणेचा सागर, दयाळूपणाचं मूर्त स्वरूप. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीव समान आहे. श्रीमंत, गरीब, ज्ञानी किंवा साधा, सर्वांवर त्यांची कृपा सारखीच असते. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्ताकडे पाहतो, तो जेव्हा प्रामाणिकपणे कर्म करतो. कारण देव नेहमी त्यांच्या मागे असतात, जे मनापासून सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतात. एक छोटी गोष्ट आठवते. एक भक्त रोज मंदिरात जायचा. तो काही मोठं दान करीत नसे, पण जेवढं शक्य असे तेवढं दुसऱ्याला मदत करत असे. लोक त्याला म्हणायचे, तू एवढं का देतोस? तो म्हणायचा, हे मी देत नाही, स्वामी माझ्या हातून घेत आहेत. आणि खरंच काही वर्षांनी त्याच्या आयुष्यात चमत्कार घडला. नोकरी, पैसा आणि समाधान सगळं मिळालं. हेच स्वामी समर्थांचं वरदान आहे. चांगल्या कर्माचं फळ नेहमी मिळतं, फक्त वेळ लागते. स्वामी म्हणतात, कर्म करा, फळाची चिंता नको. कारण तुम्ही केलेले चांगलं कर्म कधीच व्यर्थ जात नाही. देव ते पाहतात, ऐकतात आणि योग्य वेळी त्याचं फळ देतात. जेव्हा आयुष्यात संकट येतात, तेव्हा घाबरू नका. त्यावेळेस स्वामी तुमच्या मागे उभे असतात. फक्त तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे आणि मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मी तुझ्या चरणी आलो आहे. तुमचं एक चांगलं कर्म कोणाचं आयुष्य बदलू शकतं. एक चांगलं वाक्य, एक मदतीचा हात, एक प्रेमाचा भाव, हेच देवापर्यंत पोहोचणारं सर्वात मोठं पूजन आहे. म्हणून मित्रांनो, कधीही वाईट विचार करू नका, वाईट बोलू नका आणि नेहमी कर्मावर विश्वास ठेवा.